नमस्कार. गणित म्हटलं ना की मसावी आणि लसावी हे आलेच. खरं तर ही गणितातली दोन इतकी महत्वाची सूत्र आहेत जी आपल्याला अनेक ठिकाणी उपयोगी पडतात. चला, आज आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आज आपण काय काय बघणार आहोत? तर सुरुवात करूया एका इंटरेस्टिंग कोड्याने. मग आपण बघू की हे मसावी आणि लसावी म्हणजे नेमकं काय असतं, ते काढायचं कसं, आणि हो, शेवटी काही खास टिप्स आणि फॉर्म्युले सुद्धा आहेत. चला तर मग थेट एका कोड्यापासूनच सुरुवात करूया. यातून आपल्याला लगेच कळेल की हे गणित फक्त पुस्तकात नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा किती आणि कुठे उपयोगी पडतं. आता प्रश्न असा आहे की याचं उत्तर कसं शोधायचं. तर याचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला आधी मसावी आणि लसावी म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घ्यावं लागेल. चला तर मग आधी त्याबद्दलच जाणून घेऊया. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की या कोड्याचं उत्तर ह्या संख्यांमध्येच कुठेतरी लपलेलं आहे. पण ते शोधण्याआधी आपल्याला काही बेसिक गोष्टी, काही पायाभूत संकल्पना समजून घ्याव्या लागतील. चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया आणि मसावी आणि लसावी या दोन अतिशय महत्वाच्या संकल्पना समजून घेऊया. बरं, मसावी आणि लसावी समजून घ्यायच्या आधी आपल्याला दोन सोपे शब्द समजून घ्यावे लागतील. एक म्हणजे अवयव आणि दुसरा विभाज्य. आता अवयव म्हणजे काय? तर अशी संख्या जी दुसऱ्या संख्येला पूर्णपणे भागते. सोपं उदाहरण घेऊ. 12चे अवयव कोणते? तर 1, 2, 3, 4, 6 आणि 12, कारण या सगळ्या संख्यांनी 12ला पूर्ण भाग जातो. आणि विभाज्य म्हणजे काय? तर त्या संख्येच्या पाढ्यात येणाऱ्या संख्या, म्हणजे 12चे विभाज्य झाले 12, 24, 36 आणि पुढे. सोपं आहे ना? आता बघूया मसावी म्हणजे काय. मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक. नावाप्रमाणेच ही अशी सर्वात मोठी संख्या आहे जिने दिलेल्या सगळ्या संख्यांना पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ 12 आणि 18 घेऊया. या दोन्ही संख्यांना भाग जाणारी सर्वात मोठी संख्या कोणती? विचार करा. बरोबर, ती आहे 6. म्हणून 12 आणि 18चा मसावी झाला 6. आता वळूया लसावीकडे. लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य. ही मसावीच्या थोडी उलट आहे. ही अशी लहानात लहान संख्या आहे जिला दिलेल्या सर्व संख्यांनी पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ 4 आणि 6 घेऊ. आता अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 4ने आणि 6ने दोन्हीने भाग जाईल. कोणती असेल ती? बरोबर, 12. म्हणून 4 आणि 6चा लसावी झाला 12. ठीक आहे, आता मसावी आणि लसावी म्हणजे काय हे तर आपल्याला कळालंय. पण खरा प्रश्न आहे की हे काढायचं कसं? तर घाबरू नका, यासाठी दोन एकदम सोप्या पद्धती आहेत. चला त्या पाहूया. पहिली पद्धत आहे अवयव पद्धत. यामध्ये आपण दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव म्हणजे प्राईम फॅक्टर्स पाडतो. आणि दुसरी आहे भागाकार पद्धत. ही पद्धत खास करून जेव्हा मोठ्या संख्या असतात ना, तेव्हा खूपच उपयोगी पडते. अवयव पद्धतीने मसावी कसा काढायचा ते बघूया. सगळ्यात आधी दिलेल्या प्रत्येक संख्येचे मूळ अवयव पाडायचे. त्यानंतर त्या सगळ्यांमध्ये जे कॉमन म्हणजे सामायिक अवयव आहेत ते शोधायचे. आणि मग त्या सामायिक अवयवांपैकी ज्यांचा घातांक म्हणजे पॉवर सर्वात कमी आहे त्यांचा गुणाकार करायचा. झालं, तोच असतो आपला मसावी. चला एका उदाहरणाने हे अधिक चांगलं समजून घेऊ. हे उदाहरण बघा. इथे 3 मोठ्या संख्या दिल्या आहेत आणि त्यांचा मसावी काढायचा आहे. इथे काय केलंय? आधी सगळ्यांचे मूळ अवयव पाडले, मग तिन्हीमध्ये कॉमन काय आहे ते बघितलं. तर 2, 3 आणि 5 हे तिन्हीमध्ये आहेत, बरोबर? मग आपण प्रत्येकाचा सगळ्यात लहान घातांक घेतला, म्हणजे 2चा वर्ग, 3चा वर्ग आणि 5चा पहिला घात. आणि बस त्यांचा गुणाकार केला की आपल्याला आपलं उत्तर मिळालं. आता आपण लसावी काढण्याची भागाकार पद्धत पाहू. ही खूपच सोपी आहे. काय करायचं? तर दिलेल्या सगळ्या संख्या एका रांगेत मांडायच्या. मग अशा संख्येने भागायचं जिने कमीत कमी 2 संख्यांना तरी भाग जाईल. ज्यांना भाग जात नाही त्या संख्या तशाच खाली घ्यायच्या. हे तोपर्यंत करत राहायचं जोपर्यंत कोणत्याही 2 संख्यांना एकाच संख्येने भाग जात नाही. आणि शेवटी डावीकडचे सगळे भाजक आणि खाली उरलेल्या सगळ्या संख्या यांचा गुणाकार केला की आपल्याला आपला लसावी मिळतो. हे बघा, इथे आपण 24, 36 आणि 54 या संख्यांचा लसावी भागाकार पद्धतीने काढतोय. आपण या संख्यांना आधी 2ने मग 3ने भाग दिला आहे, जोपर्यंत सामायिक अवयव सापडत होते. आणि शेवटी बघा, डावीकडचे सगळे भाजक आणि खाली उरलेल्या संख्या यांचा गुणाकार केला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं.
चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते खरंच किती उपयोगी आहे हे बघूया. आता आपण काही खरीखुरी उदाहरणं सोडवून बघू. हा प्रश्न जरा नीट बघा. ह्यात विचारलंय की अशी सर्वात मोठी लांबी कोणती? हा जो सर्वात मोठी शब्द आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. तो आपल्याला एक हिंट देतो की इथे नेमकं काय करायचं आहे. आणि ह्याचं उत्तर आहे 45 सेंटीमीटर. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हाही प्रश्नामध्ये सर्वात मोठी, जास्तीत जास्त किंवा महत्तम असे शब्द दिसतील तेव्हा डोळे झाकून मसावी काढायचा. आता हे पुढचं उदाहरण बघा. इथे काय विचारलंय? अशी लहानात लहान संख्या शोधा. इथे लहानात लहान हा शब्द म्हणजे आपल्यासाठी क्लू आहे. यावरून आपल्याला उत्तर शोधायला खूप मदत होणार आहे. तर लहानात लहान किंवा किमान हे शब्द आपल्याला सांगतात की इथे लसावी काढायचा आहे. मग आपण काय केलं? दिलेल्या संख्यांचा लसावी काढला. तो आला 504. पण प्रश्न इथेच संपत नाही. प्रश्नात म्हटलंय की बाकी एक उरली पाहिजे. म्हणून आपण त्या 504 मध्ये एक मिळवला आणि आपलं फायनल उत्तर आलं 505. आणि आता आपण ज्या कोड्याने सुरुवात केली होती त्याचं उत्तर, ते ट्रॅफिक लाईट्स पुन्हा कधी एकत्र बदलतील? तर हे शोधण्यासाठी आपल्याला 48, 72 आणि 108 यांचा लसावी काढावा लागेल. तो येतो 432 सेकंद. 432 सेकंड म्हणजे किती? तर 7 मिनिटे आणि 12 सेकंद. म्हणजे ते लाईट्स 8:20 एकत्र बदलले होते. त्यानंतर बरोबर 7 मिनिट आणि 12 सेकंदांनी म्हणजे 8:27 आणि 12 सेकंदांनी ते पुन्हा एकदा एकत्र बदलतील. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण काही महत्वाचे नियम आणि एक असं खास सूत्र पाहणार आहोत जे खूप कामी येतं. आता कधीकधी अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन्स किंवा दशांश संख्या म्हणजे डेसिमल्स येतात. मग काय करायचं? घाबरू नका, त्याचेही सोपे नियम आहेत. जर अपूर्णांक असतील तर अंशांचा आणि छेदांचा वेगळा मसावी किंवा लसावी काढावा लागतो. आणि जर दशांश संख्या असतील तर आधी फक्त दशांश स्थळं म्हणजे डेसिमल पॉइंट नंतरचे आकडे समान करून घ्यायचे आणि मग नेहमीप्रमाणे गणित सोडवायचं. आणि हे सूत्र हे तर खूपच महत्वाचं आहे. यावर स्टार मार्क करून ठेवा. 2 संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावी यांच्या गुणाकाराइतका असतो. याचा फायदा काय? तर विचार करा, जर आपल्याला या 4 गोष्टींपैकी कोणत्याही 3 गोष्टी माहीत असतील तर चौथी गोष्ट आपण अगदी सहज शोधू शकतो. आहे की नाही कमाल? आणि जाता जाता हा तक्ता नक्की लक्षात ठेवा. हा एक प्रकारचा चीट कोड आहे. प्रश्नातले काही शब्द बघूनच आपल्याला कळतं की मसावी वापरायचा की लसावी. सर्वात मोठा, जास्तीत जास्त असं काही आलं की मसावी वापरायचा. आणि सर्वात लहान, किमान किंवा पुन्हा एकत्र कधी असं काही विचारलं असेल की सरळ लसावी वापरायचा. सोपा आहे. तर आता लक्षात आलं असेल की आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी घडत असतात ज्यात हे गणित लपलेलं असतं. मग ते ट्रॅफिक लाईट्स असोत किंवा 2 मित्र धावण्याच्या शर्यतीत पुन्हा कधी एकत्र येतील हा प्रश्न असो. पुढच्या वेळी जेव्हा असं काही दिसेल तेव्हा त्यात दडलेलं गणित शोधायचा प्रयत्न नक्की करा.